प्रत्येकानं माझं घर, माझा परिसर, माझं गाव, त्याचबरोबर माझं शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे, तरच आपलं शहर, राज्य आणि पर्यायानं देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील सर्वंकष स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होतोय. यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीनं सहभाग घ्यावा असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगानं स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महापालिका राबवत असून या उपक्रमाअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली. यावेळेला खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, प्रतिभा मडवी, राजेश मडवी यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी, रेल्वेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे विद्यार्थी तसंच पालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे बदलतंय स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे. ते स्वतः जे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे, सूक्ष्म पद्धतीने सफाई, आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे. मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतायत. आणि आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी माझा स्वतःच्या घरापासून स्वच्छता ठेवण्याच्या आपल्याला जो गुण आहे तो अंगीकारला पाहिजे. माझं घर, माझा परिसर, माझं गाव, माझं शहर आणि मग त्यानंतर ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि माझा देश असा हा संदेश सगळीकडे पोहोचवण्याचं काम आमची ठाणे महानगरपालिका करते. आणि सगळीकडे चांगल्या कामाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका आमची अग्रेसर असते. तोच कित्ता आत्ताच्या आयुक्तांनी सुद्धा गिरवलेला आहे. लोकांना मी हेच आव्हान करेन की आपल्या घरापासून, घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल. आपण स्वतःला काही आपल्या अटी टाकून घेतल्या, मी कचरा कुठेही रस्त्यात फेकणार नाही, मी आजूबाजूला कचरा टाकणार नाही आणि जो टाकतोय त्याला मी प्रतिबंध करेल, हे गुण जर अंगीकारले तर संपूर्ण देश चकाचक होईल.